गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानं नदी नाले तसंच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। धरणानं नीचांकी पातळी गाठली होती, ती आता वधारण्यास सुरुवात झाली आहे। यंदाच्या भीषण दुष्काळी स्थितीमुळे उजनी धरण 44 वर्षांच्या नीचांकी पातळीला गेलं होतं। एका बाजूला चिंता वाढत चाललेली असताना गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। यंदा उजनीनं सर्वात नीचांकी म्हणजे -59.99% पातळी गाठल्यानं प्रशासन आणि बळीराजाची चिंता वाढली होती। यातच नीचांकी पातळीमुळे उजनीवरील सर्व योजना जवळपास बंद पडल्या होत्या। मात्र गेल्या 4 दिवसांपासून मान्सूनच्या आगमनानं जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। गेले काही दिवस सातत्यानं घट होत असलेली पाणी पातळी पहिले 2 दिवस स्थिर राहिली। गेल्या 2 दिवसांपासून उजनी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात 1 टीएमसी एवढं पाणी आलं आहे। उजनी धरणाची पातळी -58.30% इतकी वधारली आहे। यंदा समाधानकारक पावसाचे अंदाज हवामान खात्याकडून मिळाले असल्यानं बळीराजा लवकरात लवकर उजनी धरण भरण्याची अपेक्षा ठेवून आहे।